शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. होय शेतकरी मित्रांनो, कापसाच्या भावात झाली पुन्हा वाढ. शेतकरी मित्रांनो, आता डिसेंबर अखेर सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्याची सुरुवात होत आहे आणि अशातच आता कापसाचे भाव हे वाढताना दिसत आहे. व्यापाऱ्याच्या म्हणण्यानुसार तर कापसामध्ये अजून तेजी येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो आपल्या हाती आलेली ताजी बातमी, ताजे भाव. त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी अजून एक कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर. कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादकांना 53 लाख अनुदान. अपात्र ठरविलेल्या 210 शेतकऱ्यांना दिलासा. होय शेतकरी मित्रांनो, कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादकांना 53 लाख त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा आहे. तालुक्यातील कांदा उत्पादक 210 शेतकऱ्यांना एकूण 52,71,644 रुपये कांदा अनुदान मंजूर झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उत्तरावर आवश्यक नोंदी नसल्याने त्यांना शासनाच्या कांदा अनुदान योजनेत अपात्र ठरवण्यात आले होते. पाठपुराव्यानंतर अनुदान मंजूर केल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली. तर अहिल्यानगर जिल्ह्यात सन 2022-23 या कालावधीत एकूण 1407 कांदा उत्पादक शेतकरी अनुदानासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. यामध्ये कोपरगाव तालुक्यातील 210 शेतकऱ्यांचा समावेश होता. शासन निर्णयानुसार 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2025 या कालावधीत कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच खासगी बाजारात या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केली होती. या अन्यायाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला होता. आता मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची पावती दाखवतो तुम्हाला. बघा, कापसाचे भाव वाढलेले 7,660 रुपये. त्यानंतर अजून एक पावती बघा, या ठिकाणी शेतकऱ्याला 7,635 रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. मित्रांनो, कृष्णा साबळे म्हणून शेतकरी आहे, यांना हा भाव मिळालेला आहे तब्बल 7,635. मानवत येथे कमी भाव होता, पण आता जवळपास 400-500 रुपयात बदल झालेला आहे. ज्ञानेश्वर राजाराम म्हणून आहे पा, या ठिकाणी या शेतकऱ्यांना 7,645चा भाव मिळालेला आहे. आता मित्रांनो, इतर ठिकाणचे भाव शॉर्टकटमध्ये. कापूस मध्यम धाग्यासाठी सेंदवाय ते 6,380, भिकनगाव 7,100, सनवाड 7,000, बडवाह 7,096, धामणोद 6,851. मित्रांनो, या ठिकाणी हा जो कापूस भाव आहे हा मध्यम धाग्यासाठी आहे. जास्तीत जास्त चांगल्या धाग्यासाठी याच्यापेक्षा जास्त भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर गोगंबा या ठिकाणी मध्यम धाग्यासाठी 6,100, तळाजा या ठिकाणी मध्यम धाग्यासाठी 6,640. त्याचबरोबर तळाजा कापूस शंकर 6B 30 mm फाईन 6,640. भावनगर या ठिकाणी मध्यम धाग्यासाठी 6,628. तर कापूस शंकर 6B 30 mm फाईन महुवा 6,148. राज्याचा विचार जर केला तर वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,575 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पटापट बघू. सिंधी सेलू 7,865 रुपये. त्यानंतर भिवापूर जास्तीत जास्त 7,650 रुपये. त्यानंतर काटोल जास्तीत जास्त 7,450 रुपये. त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7,510 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला येथे जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7,400 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7,600 रुपये. त्यानंतर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 7,380 रुपये. दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.